नमस्कार। आज ज्येष्ठ कृष्ण चतुर्थी शक 1935 संकष्ट चतुर्थी सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। समूह विकास धोरण लवकर जाहीर करावं यासाठी सर्वपक्षीय नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। दिव्यामध्ये खड्ड्यात पडलेल्या वायरचा शॉक बसून एक शाळकरी मुलगी जागीच ठार तर एक जखमी। आणि जव्हारमधील दाभोसा धबधबा ठरतोय पर्यटकांचं आकर्षण। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे जिल्हा परिषदेनं बसवलेली बायोमेट्रिक मशीन्स वापराविना बंद पडल्यामुळे या मशीनवरील 1 कोटींचा खर्च पाण्यात गेला असून हा खर्च अनावश्यक असल्याचं लेखापरीक्षा विभागानं म्हटलं आहे। जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमधील मुलांची उपस्थिती वाढावी यासाठी जिल्हा परिषदेनं विविध शाळांमध्ये बायोमेट्रिक थम्स मशीन बसवली। जिल्हा परिषदेनं शासनाची परवानगी घेऊन या मशीनसाठी 1,28 लाख रुपयांची तरतूद केली होती। कलकत्त्यातील कंपनीनं जिल्हा परिषदेला 385 थम्स मशीन दिली। जिल्हा परिषद मुख्यालयापासून बांधकाम विभागापर्यंत सर्व ठिकाणी ही मशीन्स बसवण्यात आली। जिल्ह्यातील शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र अशा विविध ठिकाणी ही मशीन्स बसवण्यात आली। मात्र त्याला इंटरनेटची सुविधा देण्यात आली नाही। कार्यालयाकडील इंटरनेटची बिलं थकल्यानं इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली। त्यामुळे आणि विद्युत भारनियमनानं हा 1 कोटींचा खर्च पाण्यात गेला। डोंगराळ भागात तसंच ग्रामीण भागात भारनियमन असतानाही भारनियमन नसणाऱ्या गुजरात राज्यातील नर्मदा बायोमेट्रिक प्रकल्पाचा प्रयोग करण्यास गेलेल्या जिल्हा परिषदेला या प्रयोगात अपयश आलं आणि यामध्ये 1 कोटींहून अधिक रुपयांचा चुराडा झाला। ठाणे शहरातील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी समूह विकास धोरण लवकर जाहीर करावं यासाठी सर्वपक्षीय नेते लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। काल झालेल्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला। ठाणे शहरामध्ये मोडकळीस आलेल्या आणि धोकादायक असलेल्या इमारतींचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे। अशा इमारतींमधून लाखो रहिवासी जीव मुठीत घेऊन राहत आहेत। या इमारतींची पुनर्बांधणी करायची तर त्यासाठी अतिरिक्त चटई क्षेत्राची आवश्यकता आहे। यासाठी समूह विकास योजना राबवण्याची मागणी ठाण्यातील आमदारांनी वारंवार केली आहे। विधिमंडळाच्या अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित झाला आहे। याबाबत लवकरच धोरण जाहीर केलं जाईल अशी आश्वासनं अनेकदा देण्यात आली आहेत, पण त्यापुढे मात्र कोणतीही हालचाल होत नसल्यानं अशा इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचा जीव धोक्यात आहे। त्यामुळे समूह विकासाचं धोरण लवकर जाहीर करावं यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना खास विनंती करण्याचा निर्णय काल झालेल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला। जिल्ह्यातील 4 धाम यात्रेस गेलेले यात्रेकरू अद्याप परत आलेले नाहीत अथवा ज्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही अशा यात्रेकरूंच्या नातेवाईकांनी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे। 4 धाम यात्रेस गेलेल्या जिल्ह्यातील 267 यात्रेकरूंपैकी 177 यात्रेकरू कालपर्यंत परत आले आहेत। 62 यात्रेकरू आज परत येतील तर उर्वरित 28 यात्रेकरू बद्रीनाथ येथे असून त्यांना सुखरूप आणण्याची कार्यवाही सुरू आहे। या व्यतिरिक्त जिल्ह्यातील 4 धाम यात्रेस गेलेले जे यात्रेकरू परत आले नाहीत अथवा त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही अशा यात्रेकरूंच्या कुटुंबियांनी 2538 1886 अथवा 1077 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून यात्रेकरूंचा तपशील द्यावा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे। ठाणे महापालिका क्षेत्रातील आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना 25% प्रवेशाचा लाभ देण्याची मुदत 30 जून पर्यंत वाढवण्यात आली आहे। ठाणे महापालिका शिक्षण मंडळांतर्गत येणाऱ्या महापालिका क्षेत्रातील शाळांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना 25% आरक्षित कोट्यातून प्रवेश देण्यासाठी यापूर्वीच कार्यवाही केली आहे। मात्र अद्यापही या अंतर्गत 25% आरक्षणातील प्रवेश शिल्लक आहेत। यासाठी प्रवेश घेण्याची मुदत 30 जून पर्यंत वाढवण्यात आली आहे। या अंतर्गत त्वरित प्रवेश घ्यावा अन्यथा या आरक्षित जागा इतर विद्यार्थ्यांना दिल्या जातील असं शिक्षण मंडळानं कळवलं आहे।
ठाणे रेल्वे स्थानकाच्या काही भागाचा वीज पुरवठा काल रात्री काही काळ गायब झाला होता. रात्री ऐन गर्दीच्या वेळी फलाट क्रमांक 1 आणि 2 वरील हा वीज पुरवठा सुमारे अर्धा ते पाऊण तास गायब झाल्यानं प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. फलाटावरील अंधारामुळे प्रवाशांना गाडीत चढण्या उतरण्यास त्रास झाला. वीज पुरवठा गायब झाल्यानं या दोन्ही फलाटावर गोंधळाचं वातावरण होतं. तांत्रिक कारणामुळे हा बिघाड झाल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आलं. जव्हारपासून 13 किलोमीटर अंतरावर असणारा दाभोसा धबधबा पर्यटकांचं पावसातील खास आकर्षण ठरला आहे. जव्हारला निसर्गाचं वरदान लाभलं असून जव्हार परिसरात अनेक पर्यटन स्थळं आहेत. शेर्पा माळ, हनुमान पॉइंट, सनसेट पॉइंट, जयविलास पॅलेस अशा पर्यटन स्थळांचा यात समावेश असून जव्हारच्या घाटांची शोभा वाढवतात ते मात्र अनेक छोटे मोठे धबधबे. दाभोसा धबधबा हा असाच सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. नागबोडी वळणं, दर्याखोऱ्या, घनदाट धुकं असं हिरवगार वातावरण मन टवटवीत करतं. पावसाळ्यात वर्षा सहलीसाठी आणि निसर्ग पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी जव्हारला भेट देणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. दाभोसा धबधब्याचा डोह 50 फूट खोल आहे. वरून पाणी पडताना ते जितक्या उंचीवरून पडतं तितक्याच वेगानं त्याचे तुषार 50 ते 60 फुटापर्यंत उडतात. चारही बाजूंनी डोंगरानं वेढलेला परिसर, सर्वत्र जंगल आणि नीरव शांततेत धबधब्यातून पडणाऱ्या पाण्याचा खळखळाट हे दृश्यच मोठं विलोभनीय दिसतं. सध्या या धबधब्यावर पर्यटकांची गर्दी होत आहे. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे 2 शाळकरी बहिणींना विजेचा शॉक बसण्याची घटना घडली असून यामध्ये एक जण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाली आहे. या दोघी शाळेत जात असताना ही घटना घडल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे. दिवा मुंब्रादेवी रस्त्यावर खड्ड्यातील पाण्यात उघड्यावर पडलेल्या विजेच्या वायरच्या स्पर्शानं हा प्रकार घडला. सिद्धी नाखाडे ही या दुर्घटनेत मृत झाली असून तिची बहीण रिद्धी कळवा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. दिवा पूर्वेतील वक्रतुंड चाळीत राहणाऱ्या या दोघी बहिणी आज दुपारी 12च्या सुमारास सेंट मेरी हायस्कूलमध्ये पायी जात होत्या. सिद्धी 6वीला होती तर रिद्धी 8वीमध्ये आहे. शाळेजवळील रस्त्यावरच्या खड्ड्यात पडलेल्या विजेच्या वायरीवर सिद्धीचा पाय पडल्यानं पाण्यातील वीज प्रवाहामध्ये तिचा जीव गेला तर तिला सावरण्यासाठी गेलेली रिद्धी यामध्ये जखमी झाली. या दोघींना वाचवताना पादचारी देखील जखमी झाला आहे. महावितरणचे कार्यकारी अभियंता PN हुंडेकर यांनी ही दुर्घटना खासगीरित्या वीज जोडणी करणाऱ्यांमुळे वायरमध्ये शॉर्ट सर्किट होऊन घडली असावी असा अंदाज व्यक्त केला आहे. मुंब्रा कौसा येथील धोकादायक इमारतींमधून राहणाऱ्या रहिवाशांना वर्तकनगर येथील संक्रमण शिबिरात जागा दिली जाण्याची शक्यता आहे. काल झालेल्या सर्वसाधारण सभेत महापालिका प्रशासनानं आपली पूर्वीची भूमिका बदलून मुंब्रा कौसामधील धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना वर्तकनगर येथील संक्रमण शिबिरात जागा दिली जाईल असं स्पष्ट केलं. केंद्र शासनाच्या मदतीतून मुंब्रा कौसामध्ये उभारण्यात आलेल्या शहरी गरिबांसाठीच्या निवास योजनेतील जागा मुंब्रा कौसामधील धोकादायक इमारतीतून राहणाऱ्या रहिवाशांसाठी द्यावी अशी मागणी शासनाकडे केली असल्याचं प्रभारी पालिका आयुक्त श्यामसुंदर पाटील यांनी सर्वसाधारण सभेत सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मिलिंद पाटील यांनी प्रशासनाच्या एकूणच भूमिकेवर जोरदार टीका केली. कुठल्याही जातीवरती मदत न करता गरजूंना मदत करण्याचं पालिकेचं कर्तव्य असल्याचं त्यांनी यावेळी सभागृहात सुनावलं. या प्रकरणी पालिका प्रशासनानं माफी मागून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली. पालिका आयुक्त श्यामसुंदर पाटील यांनी या प्रकरणी माफी मागितली नाही पण शासनाशी पत्रव्यवहार करताना अधिक जबाबदारीनं करावा असं आपल्या अधिकाऱ्यांना सांगितलं. दरम्यान 25 वर्ष जुन्या गृहसंकुलांना इमारत सशक्त असल्याचं परीक्षण करणं महापालिका सक्तीचं करणार आहे. धोकादायक इमारती पडून कोणतीही दुर्घटना होऊ नये आणि कोणाचा बळी जाऊ नये यासाठी पालिका असं परीक्षण करणं सक्तीचं करणार असून एखाद्या गृहसंकुलानं असं परीक्षण न केल्यास महापालिका असं परीक्षण स्वतः करेल आणि त्याचा खर्च संबंधित संकुलातील रहिवाशांकडून वसूल करणार आहे.